तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुमच्यासाठी परत एकदा व्हिडिओ घेऊन आलोय. गुढीपाडवा निमित्त कडक असा बॅनर बनवलाय. पुन्हा स्टेप बाय स्टेप मी त्यामध्ये तुम्हाला सांगितले तुम्ही कसं बनवू शकता. आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण मी रात्री शूट केलेला आहे आणि फेस कॅम मी आता करतोय दिवसा. आता फक्त ही क्लिप त्याला ऍड करून मी व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्याने आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला आपण फोटोशॉप ओपन करून घेऊया. तर इथं मी सर्व ना हे टाईप करून ठेवलेलं आहे नाही का. तर हे कसं आहे, हे सर्व श्रीदेव फॉन्ट आहेत नाही का आपले. आणि हा जो फॉन्ट आहे हा हिंद फॉन्ट आहे. तर श्रीदेव फॉन्ट आणि हिंद फॉन्टची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. आणि हा जो वापरलेला फॉन्ट आहे हा डीजी फॉन्ट आहे. हा काय तुम्हाला मला देता येणार नाही कारण ते आपले फॉन्ट नाहीत नाही का, ते पेड फॉन्ट आहे आणि ते परमिशन नाही मला द्यायला. बाकी जे काही मला देता येईल तुम्हाला मी सर्व देत असतो आणि PhD पण देत असतो मी तुम्हाला. ह्याची पण PhD मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर मी काय केलेलं आहे, तर मराठीमध्ये आपण जसं नॉर्मल व्हॉट्सअपला चॅट करतो नाही का, असं RAHUL राहुल वगैरे नाही का, तर ह्याचा पण व्हिडिओ आणलेला आहे आपण नाही का. आता मी माझं नेट बंद केलेलं आहे कारण मी फोननी रेकॉर्ड करतो आहे आणि फोन वगैरे येतो नाही का, मेसेज वगैरे. आणि आता रात्रीचे ना 1:30 वाजत आलेले आहेत आणि व्हिडिओ शूट करते कारण दिवसभरात नाही का खूप नॉईज येते त्यामुळं. तर आपण ह्याच्यावर व्हिडिओ बनवला, आपण कसं टाईप करणार आहे आणि कसं श्रीदेवमध्ये कन्वर्ट करणार आहे. इथं तुम्ही टाईप केलं ना, इथं टाकून इथं ॲरोवर क्लिक केलं की श्रीदेवमध्ये कन्वर्ट होणार आहे. हे फक्त श्रीदेव फॉन्टसाठी यूज करायचे आहे. बाकी हिंद फॉन्टला तुम्ही डायरेक्ट इथून टाईप करून डायरेक्ट फॉन्टमध्ये पेस्ट करू शकता. तर हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन बनवायची. आता हे मी टाकलेलं ह्याला सर्व हाईड करून घेतो आणि हे फक्त लावून घेतो ना का असं. आता तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, तुम्ही डिझाईन बनवण्याच्या अगोदर सर्व काही डिटेल्स असं कुठली पण डिझाईन असो, तुम्ही वाढदिवसाची डिझाईन बनवू किंवा कसली बी, ती नोटपॅडमध्ये ना आधी सर्व डिटेल्स ना घ्यायचे तुम्हाला टाईप करून. जसं आपण इथून केलं नाही का तसं हे टाईप करून नोटपॅडमध्ये असं लाईनी लावून घ्यायचं. हे पण मी तसंच केलेलं आहे. आता आपल्याला फक्त इथं गुढीपाडवाचा फॉन्ट टाकायचा आहे आणि हे जे बॅकग्राऊंडमध्ये जो कलर घेतलेला आहे आपण, तर हा मी ना ह्याच्यामधनंच घेतलेला आहे बघा असा. तर आपण डार्कच घेऊ कारण आपल्याला ह्याच्यावर ना जे आपलं जे वेबसाईट आहे ती, म्हणजे आपण गुगलवरनं एक बॅकग्राऊंड डाउनलोड केलेलं आहे हे वालं, तर हे आपण ह्याच्यावर ॲड करणार आहे. ह्याला Ctrl+T करून याची साईज वाढून घ्यायची. आता खूप जणांचं काय प्रॉब्लेम होतो मी तुम्हाला सांगतो, Ctrl+T केलं ना हे असं होतं नाही का, परफेक्ट असं होत नाही साईज. कधी कधी त्यांचं असं होतं. तर काय होतं हे तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही Ctrl+T करता ना, इथं लक्ष द्या, इथं वरती बघा ही जी पिन आहे ही जर टिक असेल ना तर तुम्ही न काय दाबता न कोणती की दाबता माऊसनी इक्वल म्हणजे सोबत साईज वाढू शकता. म्हणजे त्याचं ट्रेस नाही होणार नाही कसं वडलं जातं ना तसं नाही होणार आहे. पण हे जेव्हा अनटिक असतं ना मग तेव्हा तुमचं बघा असं होणार आहे. तर असं होत असेल तर तुम्ही शिफ्ट दाबून करू शकता, पण एवढं शिफ्ट वगैरे दाबण्यापेक्षा तुम्ही ते टिक ठेवा, म्हणजे कसं तुमची साईज ही वाढणार आहे नाही का सोबत. सर्वजण समजून घ्या तुम्ही मला मी काय बोलतोय. तर आता साईज मी घेतलेली आहे नाही का वाढून. तर आता ह्याला ओव्हरलीमध्ये द्यायचं का आपण बघूया कुठलं चांगलं वाटतंय. ह्याला पहिलं आपण थोडं ब्लर करून घेऊया फिल्टरमधून नाही का, इथं जाऊन ब्लर करायचं आपल्याला. तुम्ही फक्त मी कुठं जातो त्यावर लक्ष द्या. आता कसं आहे माहिती का, माझं पटकन बोलतात ना मला काय शब्द, म्हणजे माझ्या डोक्यात चालतात पण मी असं बोलायला गेलो ना माझी जीभ लवकर वळत नाही. तुम्ही समजून घ्या एवढं हे नाही. बाकी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तर आपण बघूया कोणतं चांगलं वाटतंय. आपल्याला पर्पलमध्येच घ्यायचं आहे बरोबर. पण हा बॅकग्राऊंड म्हणून थोडा फरक झालेला आहे. थांबा तरी बघू आपण. हां
असं होतं काहीतरी ते, आपण खूपच डार्क घेतलेला. हा, हे झालेलं आहे. आता आपली जी गोडी आहे हिला बी मी पेन टूलनी कट केलेली आहे. आता खूप जण ना कसं क्विक सिलेक्शन टूल्सनी कट करतात आणि काही जण वन क्लिकमध्ये कट करतात. पण काय काय म्हणजे असतं ना ते असं ह्याने कट नाही होत नाही का बॅकग्राऊंड, त्याला परफेक्ट कट करण्यासाठी ना पेन टूलचाच वापर करावा लागतो. काय काय ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट असेल बॅकग्राऊंड तर वन क्लिकमध्ये कट होते, बॅकग्राऊंड रिमूव्ह होते. पण काय काय असं हे असतात ते कशी गोडी, आता ह्याला मी वन क्लिकमध्ये केलं ना तर ह्याचे कधी कधी डिटेल जाणार आहे, म्हणजे ना का परफेक्ट कट नाही होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये खूप असं हे ना का, तुम्ही समजून घ्या. तर ह्याला आपण पेन टूलनी कट केलं होतं. आणि पेन टूलनी कसं तुम्ही परफेक्ट कट करू शकता ह्यावर पण मी व्हिडिओ आणणार आहे लवकरच. कारण खूप जणांना पेन टूलचा ना का असा वापर करता येत नाही, येतो पण त्या नाही का थोडासा प्रॉब्लेम येतात. तर व्हिडिओ आणू आपण लवकरच. तर आता आपण तुम्हाला माहिती आहे आपण इथून मास्क केलेले असं, इथं आपण लेअरवर क्लिक केलेले गोडीच्या इथून मास्क केला असं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे इथं व्हाईट असेल तर इथं ब्लॅक पाहिजे. इथं जर तुमचा वेगळा कलर असेल ना तर काहीच होणार नाही. आता मी तर सॉफ्ट ब्रश घेतो जनरलमधून. अगा असं कुठला बी ब्रश असेल ना तर नाही होणार, अगा जाणारच नाही. अगा इथं राहिले तर त्यासाठी तुम्हाला नाही तर ब्लॅक आणि व्हाईटच पाहिजे, तेव्हाच तुमचं मास्कवर नाही का असं अप्लाय होणार आहे. म्हणजे तर व्हाईट इथं ब्लॅक करून घ्यायचं आणि मग ब्रश मारायचा. हे बघा गेलं का. तर हे लक्षात ठेवा, कारण खूप जणांना प्रॉब्लेम होतो, म्हणते दादा तू मास्क करून इरेज करतो पण आमचं होतच नाही. कारण त्यांचं ना थोडं जरी इकडं ग्रे कलर जरी असला ना तरी नाही होणार आहे बघा. त्यामुळं तुम्हाला इथं ब्लॅकच पाहिजे, पूर्ण ब्लॅकच घ्यावं लागणार तुम्हाला, तेव्हा कुठं ते हे होणार. हे लक्षात ठेवा कायम तुम्ही, या छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात ठेवत चला. मला बी माहीत नव्हतं, मी पण शिकलो आहे असंच यूट्यूबला इकडं तिकडं बघून. कारण मी पण घरीच शिकलो आहे, काय क्लास वगैरे केला नाही, मला सांगायला कोण नाही. झालं हे. आता आपल्याला इथं गुढीपाडवाचा फॉन्ट ॲड करायचा आहे. हे सर्व झालं. हे जर पण तुम्हाला मी सांगितलं हे सर्व श्रीदेव, एवढं काय झंझट नाही. मेन बॅकग्राऊंड असते आणि आपण कसा वापर करतो कलर कॉम्बिनेशन त्याच्यावर असते, बाकी काय विषय नाही दुसरा. तर आपण सर्वात वर येऊ आणि इथं डीजी फॉन्टनीच आपण गुढीपाडवा म्हणून नाही का हे करू टाईप करून घेऊया. साईज वाढवतो मी. आता ते मी गुढी टाकलेलं आहे. आता अजून एक कॉपी करून घ्यायचं. ह्याला कॉपी कसं करायचं तुम्ही कंट्रोल जेनी बी करू शकता, पण असं नाही का जिथं क्लिक करायचं मूव टूलमध्ये गेले ना इथं क्लिक करायचं, अल्ट दाबून ह्याला असं करायचं. झालं कॉपी. इथं पाडवा आपण टाईप करून घ्यायचा. ह्याची साईज वाढवून घ्यायची आपल्याला, असं ॲड करायचं. तर इथं आम्हाला नाही दुसरं पाहिजे, तर मी इथून बघतो. आता सर्वजण कायम हे फॉन्ट नसते, पण हे फॉन्ट चांगलेच नाही का तुमच्या डिझाईनमध्ये असं वेगळाच हे होतं. मग त्यामुळे तुम्ही घ्या आणि तुमच्याकडं असतील पण नाही का खूप जणांकडं. तर हाच घ्यायचा का, पण लय हे नाही होणार ना तो फॉन्ट, मला समजत नाही कोणतं घेऊ. जाऊ दे आपण हाच घेऊया, नाही का थोडं भारी वाटतं. तुम्ही सांगा काय करायचं, ठेवायचं का. जाऊ दे काढून टाकू आपण, आपलं नॉर्मलच ठेवूया. सॉरी असा जाऊ दे. हे अजून खूप फॉन्ट आहेत, बघू आपण अजून कुठला आवडते का आपल्याला. मी याच्या अगोदर ही डिझाईन ना मी थोड्या वेळ पूर्वी बनवली होती, पण थोडी वेगळी बनवली नाही, आता वेगळी बनवली. बघूया तरी आपण.
नको, जाऊ दे, आपण आहे तोच ठेवूया, एवढं काय नाही. त्याला ग्रुप करून आले इफेक्ट देऊया आपण, राईट क्लिक करू नका ब्लेडिंग ऑप्शनमधून थोडासा नॉर्मल अगं इथं तुम्हाला दिसन थोडा थोडा दिला. थांबा एक मिनटं, मला दिसला का? थोडाच द्यायचा ओव्हरलेमधून नाही का, अजून इनर शॅडो द्यायचा का बघूया. येलो कलर देऊया आतून थोडासा नाही का, नॉर्मल. खूप झाला कमी, थोडा ऑपोसिटी कमी करूया, साईज राहू द्या, ऑपोसिटी वाढू थोडी. बस आता नॉर्मल शॅडो देत चालेल ना, कसं सारखं नाही द्यायचं, थोडंसं इनरचं काय करायचं राहू दे, थोडंसं नॉर्मल, म्हणजे डिझाईनमध्ये थोडं ना कसं वेगळं वाटतं. अजून करू आपण, सेट करू सगळं आता. इथे एक आपण लाईन मारून घेऊया अशी ट्रायंगलमधून, इथून घेतली बघा हे साईड, रेक्टँगल टूल्समधून जाऊ अशी. थोडं इकडे घेऊया, साईज वाढून. ॲड करून घेऊया आपण इथंच. असं आपण ह्याच्यामध्ये अजून एक ॲड करणार आहे, ह्याच्या अगोदर नाही केलं, म्हणजे ते ह्याच्या अगोदर मी डिझाईन बनवत नव्हतं केलं, पण करणार आहे मी, मला डोक्यात ते तुम्हाला दाखवतो काय ते. तर असंच ॲड करणार आहे मी, बघा तुम्हाला करू वाटलं तर करा. थोडंसं भारी, थोडं बघू असं कसं दिसतंय. आपण ओव्हरले इफेक्टवर क्लिक करून थोडं ब्लर करू याला, काय म्हणतो बघू कसं दिसतंय. एक मिनटं, थोडी ऑपोसिटी कमी करूया, त्याचं डुप्लिकेट घेऊया, खालून पण देऊया थोडंसं. बघू कसं दिसतंय, आवडलं तर ठेवा, नाही तर हे करा, एवढं काही नाही. ऑपोसिटी पूर्ण कमी करा, ते ना एक थोडंसं काहीतरी डिझाईनमध्ये केलं ना असं वाटतं नाही का थोडंसं, त्यामुळं मी करतोय. तुम्हाला वेगळं काय वाटत असेल तर बघा, ठेवा, नाही तर नका ठेवा. PhD देणारच आहे मी, तुमच्या ह्याने करा तुम्ही. तर अजून आपल्याला काय करता येईल, खूप काय करू शकतो. कधी कधी डोकं चालत नाही, पण डायरेक्ट व्हिडिओ बनवतो, असं काही विषय नाही. आणि खूप वेळा मी डायरेक्ट व्हिडिओ बनवला, असं अगोदर डिझाईन बनवून मग परत बनवले असं नाही. खूप वेळा मी डायरेक्ट व्हिडिओ बनवला, डायरेक्ट स्क्रीन रेकॉर्डर चालू केलं, डायरेक्टली जिथं जिथं यूज केलं तिथं ब्लर केलं. समजा मी वेबसाईट वगैरे खोलली, तिथे ॲड वगैरे असतात नाही का आपलं फाईलमधून, मग तिथं थोडं ब्लर करतो, बाकी डायरेक्ट डिझाईन बनवून टाकतो. तर आपल्याला हे सर्व ना आम्ही लॉक करून घेतो, कारण आपल्याला ना आता ह्याची साईज वाढवायची. ह्याची पण हे करून घेतो, लॉक करून घेतो, हे जे आपण टाकले नाही. थांबा, आपण एक अजून एक ॲड करू, आपलं काय पेंज आहे, सॉरी ह्याला बी लॉक करतो. फोटोशॉपमध्ये जास्त प्रॉब्लेम नाही आहेत, इथं बी चांगलं वाटतं ते, पण नको राहू दे इथंच. बघा तुम्हाला इथं लावायचं असेल तर इथं लावा, किंवा इकडंच लावा. आणि अजून एक ॲड करायचं आपल्याला. व्हिडिओ मोठा झाला तर झाला, विषय नाही काय. तुम्हाला एक चांगला माईक माहीत असेल तर मला सांगा, कारण माग एक माईक होता पहिला, काय कामाचा नाही तो, नॉईस येत होती त्याची खूप.
तर चांगला माईक सांगा मला, नाही का, कमेंट बॉक्समध्ये. घेऊया आपण. कुठं टाकायचं, बॅकग्राऊंडच्या मागं घेऊया. बघू टाकून मागं कसं दिसतंय. अशा टाईमला काय करायचं माहिती का, डायरेक्ट मास्क करायचं, अल्ट दाबून ह्याला असं आतून, ऑपॉसिटी कमी करायची. डुप्लिकेट घ्या, टाकायचं मागं पण थोडंसं, अल्ट दाबून ह्याच्या मागं बी थोडं टाकूया आणि ऑपॉसिटी कमी करूया. बघा कसं वाटतंय हे सगळं. डिझाईनमध्ये आवडन ते टाकत चला, राहू दे. हे डिझाईनमध्ये तुम्हाला काय वाटलं ना आवडत टाकायचं, नाही चांगलं वाटलं तर काढून टाकायचं, संपलं विषय. जाऊ दे, नको आपल्याला ते. आपण बॅकग्राऊंडच्या वर येऊ. मास्क करून ह्याला थोडंसं मारूया. बस. हा इथंच राहू दे वरती असं, तिथं मध्ये थोडं राहू दे, काय नाही. ऑपॉसिटी कमी करा. अजून आपण इथं न्यू लेअर घेऊया जर, आणि इथं थोडं ना ऑरेंजमध्ये किंवा बघू आपण ओव्हरले द्यायचं थोडासा, किंवा सॉफ्ट लाईट. बघू सॉफ्ट लाईट देऊन कसं वाटतंय. ओव्हरले देऊया आपण पर्पल, थोडासा निळसर येतो, काही विषय नाही. मला वाटतं गोळीला थोडंसं टेक्चर द्यावं कॅमेरामधून. दिला होता पण तो परत देऊया थोडा. लेअर अनलॉक करून घेतो. आता मी दिला होता, मला अजून थोडं हे पाहिजे डार्क, कारण आपण वर ते हे टाकले ना त्यामुळे. आता असं होतं, असं केलं आपण. तर ह्यामध्ये मला तरी हा फॉन्टचा थोडा हे विषय असते, नाही का, थोडा विषय वाटते, पण काय नाही. डिझाईन झालेली आपले आणि आपण डायरेक्ट बनवली तुमच्यासमोर, आणि तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. आता ज्यांना टूल्सचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे टूल्स माहिती नाही, त्यांना थोडा प्रॉब्लेम येईल. बाकीचं शॉर्टकट की वगैरे सांगतो मी बऱ्यापैकी. डिझाईनमध्ये जास्त आपण जे यूज करतो आहे ना त्याच्याबद्दल मी सांगते थोडंफार, आणि तुम्हाला समजत असेल ते. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला बोलले की कोणता चांगला माईक असेल ते पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. कारण मी मागचा व्हिडिओ पण रात्रीच बनवला होता, नाही का, रात्री शांत होतं, सगळे झोपले होते तेव्हा. कारण दिवसभरात खूप नॉईज येते, मग नाही का असं खूप असं डोकं फिरतं त्यामुळं. तर सांगा मला कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.